जय शिवराय मित्रांनो, राज्यात शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना, शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या, महिलांसाठीच्या, शेतकऱ्यांसाठीच्या, निराधारांसाठीच्या अशा सर्वच्या सर्व योजना एकाच प्लॅटफॉर्मवरती, एकाच पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यासाठीची शासनाच्या माध्यमातून तयारी करण्यात आलेली आहे. कालच आपण पाहिलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्या महावनच्या माध्यमातूनच सर्व लाभ या ठिकाणी दिले जाणार आहेत. याच्यामध्ये एकच आधार कार्ड वेगवेगळ्या योजनांना वापरणं, एकच लाभार्थी वेगवेगळ्या योजनेत लाभार्थी म्हणून लाभ घेणं, अशा योजनांच्या लाभाची दुरुक्ती होते किंवा वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या पोर्टलवरती जावं लागतं. याच्यामुळे लाभार्थ्याला लाभही मिळत नाहीत. वारंवार कागदपत्राची मागणी केली जाते, वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी KYC. याच्यामुळे लाभार्थ्यांना अनेक सारे त्रास होतात आणि या सर्व बाबी बंद करण्यासाठी एकच डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जातोय. महाडीबीटी 2च्या माध्यमातून आता जवळजवळ सर्व विभागांना जोडण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि याच्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे MahaID. आता हा MahaID असेल तर तुम्ही याच्यामध्ये लॉग इन करून तुमच्या ज्या काही तुमच्यासाठी असलेल्या योजना आहेत त्या पाहून याच्यामध्ये अर्ज करू शकता. याच्यासाठी आपण पाहिलेलं आहे की महासारथीच्या माध्यमातून आता हे MahaID जनरेट करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. लाभार्थ्याच्या आधार नंबरनुसार हे MahaID जनरेट करता येतात आणि हाच MahaID नेमका जनरेट कसा करायचा हीच प्रक्रिया आज थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्ही जर महाडीबीटीच्या पोर्टलवरती आलात, महाडीबीटी 2, तर याच्यावरती आपण जर लॉग इन करून पाहिलं तर नागरिकांसाठी लॉग इनमध्ये आल्यानंतर आपल्याकडे MahaID नसल्यानंतर आपण जर आधारनुसार लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करून लॉग इनसाठी प्रयत्न केल्यानंतर आपला हा जो काही आधार आहे हा अद्यापही या MahaIDशी किंवा महासारथीशी लिंक झालेला नाही किंवा त्याच्या संदर्भात हा सिस्टममध्ये प्रेझेंट नाही. याची KYC करून घ्या किंवा MahaID जनरेट करा अशा प्रकारे दाखवलं जातं आहे आणि क्लिक हिअर म्हणून लिंकसुद्धा दाखवली जाते किंवा आपण डायरेक्टली या महाडीबीटी 2च्या पोर्टलवरती नोंदणी करा नावाची जी टॅब दिलेली आहे त्याच्यावरून सुद्धा नोंदणी करू शकता किंवा महासारथीच्या पोर्टलवरती येऊनसुद्धा आपण MahaID तयार करण्यावरती येऊ शकता. आता MahaID तयार करण्यासाठीच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर काय करणार आहे, आपल्याला सर्वात पहिला आधार नंबर मागितला जाणार आहे. आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. याच्याखाली आपण जी KYC करण्यासाठी कुठल्या उद्देशानं KYCसाठी आपण आधार देत आहोत त्याच्याबाबतचं कन्सेंट दिलेलं आहे ते पूर्ण वाचून त्याला टिक करायचं आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. इथं रेशन कार्ड वापरूनसुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता किंवा नोंदणी झाल्यानंतरसुद्धा रेशन कार्ड तुम्हाला पुढे जोडता येणार आहे. याच्यावरती आलेला OTP जो आधार लिंक मोबाईलवरती आलेला OTP असेल तो OTP टाकून सत्यापित करायचा आहे. OTP सत्यापित झाल्यानंतर पुढची प्रक्रिया तुम्हाला सुरू होणार आहे. त्याच्यानंतर महासारथीची जी काही डेटा प्रवेश सहमती ती तुम्हाला दाखवली जाईल. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या कायद्यानुसार तुम्ही डेटा देताय त्याचे काय काय बेस आहेत ते दाखवले जातील. ते पूर्णपणे वाचायचे आणि मी माझा आधार वापरण्यासाठी परवानगी देत आहे म्हणून तुम्हाला पुढे वरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुमचा तपशील दाखवला जाईल ज्याच्यामध्ये नाव आहे, जन्मतारीख आहे, तुमचं लिंग स्त्री पुरुष जे काही आधारनुसारचा डाटा आहे तो दाखवला जाईल. याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे जो मोबाईल तुमचा ह्या MahaIDशी लिंक असणार आहे. याच्यानंतर तुम्हाला ईमेल ID मागितला जाणार आहे. तो ईमेल ID तुम्हाला पुढच्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर ईमेल ID द्यायचा आहे. खाली जो आपला आधारनुसारचा पत्ता आहे तो आधारनुसारचा पत्ता दाखवला जाणार आहे. पिनकोड वगैरे सर्व पाहायचं आहे आणि खाली दिलेला जो काही कॅप्चा कोड आहे हा कॅप्चा कोड एंटर करून जतन करा आणि पुढे जा वरती क्लिक करायचं आहे. आता कॅप्चा कोड टाकून जतन करा आणि पुढे जा वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे, आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे, मेल ID दिलेला आहे त्या दोन्हीवरती एक एक OTP पाठवले जातील. ते दोन्ही OTP आपल्याला व्हेरीफाय करायचे आहेत. मोबाईलवरती जो आलेला OTP आहे तो OTP टाकायचा आहे. त्याच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये आपला ईमेल IDवरती जो OTP येईल तो OTP टाकायचा आणि सत्यापित करावरती क्लिक करायचं आहे. सत्यापित करावरती क्लिक केल्यानंतर आपले जर OTP मॅच झालेत आपलं व्हेरिफिकेशन होणार आहे. जर काही चुकीचे असतील तर परत एंटर करावे लागतील. युजर सक्सेसफुली क्रिएटेड असं आपल्याला या ठिकाणी दाखवलं आहे. MahaID निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. 24 तासाचा कालावधी हा ID बनण्यासाठी तुमचा लागू शकतो. आता MahaID तयार करण्याचं काम, माहिती गोळा करण्याचं काम सध्या तुमचं सुरू आहे. मग आता याच्यासाठी तुमचं बघा, तुम्ही जर दाखवून पाहिलं तर प्रोफाईल सेटअप सध्या सुरू आहे, रजिस्ट्रेशन कंप्लीट आहे, डाटा इंटिग्रेशन सध्या सुरू आहे आणि त्याच्यानंतर तुमचं डॅशबोर्ड ॲक्टिवेशन होणार आहे. मग आता काही कालावधीनंतर तुम्हाला मेसेज येईल आणि तुमचा जो काही MahaID आहे हा MahaID जनरेट झाला आहे म्हणून त्या मेसेजमध्ये सांगितलं जाईल. आता MahaID जनरेट झाल्यानंतर काय करायचं, पुन्हा एकदा DBTच्या पोर्टलवरती यायचं आहे. MahaID आपला जो जनरेट झालेला आहे तो MahaID टाकून आपल्याला ह्या ठिकाणी लॉग इन करा वरती क्लिक करायचं आहे किंवा आपण आधारनुसार लॉग इन टाकूनसुद्धा आपलं प्रोफाईल भरू शकता.
आता आपण महा आय डी टाकलेला आहे, OTP आपल्या मोबाईलवरती पाठवला आहे. तो मोबाईलवरती आलेला OTP एंटर करून प्रमाणित करावरती क्लिक करायचं आहे. प्रमाणित करावरती क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन आता होणार आहे. जो आपला महा आय डी बनलेला आहे त्यानुसार आपला जो काही डाटा आपण दिलेला आहे तो या ठिकाणी दाखवला जाईल की आपलं नाव काय, आपला महा आय डी नंबर काय. त्याच्यानंतर आपलं महा आय डी कार्ड जे आहे ते महा आय डी कार्ड आपल्याला आधार कार्डसारखं दाखवलं जाणार आहे. आधार कार्डवरचाच डेटा या ठिकाणी घेतलेला आहे आणि सर्व योजनांचे सर्व सेवांचे प्रवेशद्वार असं या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यानंतर खाली आपल्याला हे डाउनलोड करायचं असेल तर ऑप्शन दिलेले आहे, आपण हे डाउनलोड करू शकता, याची प्रिंट काढू शकता. हे महा आय डी कार्ड आपल्याला आधार कार्डप्रमाणे वापरता येणार आहे. याच्या खाली पुढे जा वरती क्लिक केल्यानंतर आपले महावनला काय काय माहिती घेतलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवले जाणार आहे. 13 डेमोग्राफिक डिटेल घेतलेले आहेत, ज्यात पत्ता वगैरे वगैरे सर्व एज्युकेशन डिटेल आपल्याला 10वीचं 12वीचं प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ते आपण डिजिलॉकरमधून करू शकता. आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आहे ते आपल्याला अपलोड करायचं असेल ते करू शकता. आपली KYC कधीपर्यंतची त्याची तारीख दाखवली आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता. आपल्याला पुन्हा KYC करायची असेल तर KYC करून ती तारीख चेंज करू शकता. ही KYC असणार आहे आपल्या ह्या महा आय डीसाठीची. आता आपल्या डॅशबोर्डवरती आल्यानंतर आपण पाहू शकता हा आधार कुठं वापरला आहे, पोखरासाठी. तर पोखरासाठी वापरलेला आहे, त्याच्यातून काय अनुदानाचं वितरण झालं आहे का हे आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. हे अपडेट होते, जसजसं अपडेट होईल आपण ज्या ज्या योजनांसाठी या ठिकाणी वापरू ते आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. महिलाच्या बाबतीत असेल तर लाडकी बहीण योजना असेल तर ती दाखवली जाईल. विद्यार्थ्याच्या बाबतीत शिष्यवृत्ती असेल तर ती दाखवली जाईल. आणि याच आय डीच्या माध्यमातून आता लॉग इन करून तुम्हाला पशुसंवर्धन विभागाच्या योजना असतील किंवा इतर ज्या काही योजना असतील त्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे. आता हा आय डी जनरेट झालेला आहे, परंतु याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस DBT 2च्या पोर्टलला लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक योजनेच्या अनुषंगानं तुमच्या प्रोफाईलमध्ये माहिती भरावी लागणार आहे. याच्यानंतर काय माहिती तुमची बाकी आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या जमिनीची माहिती आहे, तुमच्या शिक्षणाच्या संदर्भातील काही माहिती आहे, ती जी काही माहिती असेल ती माहिती तुम्हाला कायम पत्त्याच्या वगैरे संदर्भातील आहे ती भरावी लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने तुमच्यासाठी ज्या काही योजना असतील, आता तुमचं प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला किती योजना लागू होतात? 10 योजना आहेत, 50 योजना आहेत, 100 योजना आहेत, 104 योजना आहेत. त्या योजना त्या ठिकाणी दाखवल्या जातील आणि त्याच्यासाठी तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती योजना निवडून या दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता. पुढे निवड झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील कागदपत्रे वगैरे ज्या काही बाबी असतील त्याची तुम्हाला पूर्तता करावी लागणार आहे. आणि आता पुढच्या ज्या ज्या काही बाबी याच्यामध्ये ॲड होतील, अर्ज कसे करायचे याच्या संदर्भातील अपडेट येतील, ते अपडेटसुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.